आज असला राग आला होता नवरोबाचा काय सांगू. त्याआधी मी इकडं स्वयंपाक वगैरे सकाळचा सगळं आवरून घेतला. लगेच 2-4 भांडे पडले होते ते घासून घेतले, कारण आईने आधीचे भांडे घासले होते. इथं मी काळी माती रानातली आणलेली होती आणि ती कडक असल्यामुळे मी एका पातेल्यामध्ये पाणी ओतून भिजून ठेवली, कारण मला ह्याच्यामध्ये झाड लावायचं होतं. कोरफड आधी लावलेली होती, त्या कोरफडीचं एक पान काढलं आणि त्याचा येलो जेल निघून जाण्यासाठी त्याला उभा करून ठेवलं. त्याचं काय बनवायचं आहे मी ते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेलच. इथं मी पुदिन्याची झाडं लावली होती आणि तेच मी पातेल्यामध्ये लावले आणि पाणी ओतून घेतलं, कारण ह्या मला वाटलं की या सीताफळीच्या झाडाखाली ते ग्रो करणार नाहीत, म्हणून ते उन्हाला ठेवून दिलं. नंतर दुपारून मला भूक लागली म्हणून मी झटपट अशी मिनी भेळ बनवली. आता तर मिनी भेळ म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल, फक्त कांदा टोमॅटो टाकून केलेली. मग नंतर मी सगळी कामं आवरायला घेतली. नवरोबा म्हणले चल रानात आपण ढाळा घेऊन येऊ, म्हणून मग मी फक्त अंगण झाडून घेतलं आणि फरशी पुसायला सुट्टीच दिली. तसंच लग्न झालं तसंच दुसरी वेळ असेल ज्यावेळेस मी फरशी पुसायला सुट्टी दिली असं. नंतर मग त्यांच्यासोबत मी रानात जायला निघाले आणि सनसेट तर एवढा छान दिसत होता काय सांगू आता. आणि आज मी गेले होते माळावरच्या तर रानामध्ये जाताना सुंदर असं तळं आहे आणि पूर्ण पाण्याने भरलेलं होतं, छान वाटत होतं. पण रानातून थोडंसं पुढे जावं लागलं गाडी मागेच उभा करून. नंतर नवरोबानी आणि मी इथं ढाळे उपटले आणि त्यांचं उपटायचं चालूच होतं. मग मी लगेच पिशवीत भरून ठेवले आणि आंबा हाताला लागू नये म्हणून मी पिशवी हातात घातली होती. आता त्यांचं खायचं काय उरकेना गेलं म्हणून मी दुसऱ्या रानात गेले आणि तिथून कोवळ्या असलेल्या वाटाण्याच्या शेंगा तोडल्या. ह्या गावरान वाटाणा आहे बरं का. असला राग आला होता नवरोबाचा, आज एवढी सगळं वजन मलाच वागवायला लावलं आणि ते निघाले पुढे. बरं जाऊ द्या, तुमच्या आलेत का ढाळे खायला?